नसरापूरच्या प्रकरणावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये आपलं निवेदन सादर केलं। याच पद्धतीने इतरही प्रकरणात लोकांना शिक्षा व्हावी अशी अपेक्षा विरोधकांनी बोलून दाखवली। वळूयात पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे ती नसरापूरच्या प्रकरणामध्ये असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेची। अशा नराधमांना जिवंत राहण्याचा अधिकार नाही या शब्दामध्ये नसरापूरच्या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आलेली आहे। तर सुनेत्रा पवार यांनी लागलेल्या निकालाबद्दल समाधान व्यक्त केलंय। या आजच्या निकालामुळे हा बेंचमार्क निकाल आहे। अतिशय जलद गतीने पोलिसांनी देखील तपास केला, 2 आठवड्यामध्ये चार्जशीट फाईल केली, योग्य तऱ्हेने पुरावे सादर केले, कुठेही गुन्हेगाराला सुटण्याची संधी मिळाली नाही अशा प्रकारचं वक्तव्य न्यायाधीशांनी देखील दिलं। आणि आम्ही पूर्वीच सांगितलं होतं, अशा प्रकारच्या अमानुष आणि निर्गुण हत्याकांड करणाऱ्या, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आरोपीला जिवंत राहण्याचा अधिकार नाही आणि ते आज सिद्ध झालेलं आहे। नसरापूर येथे एका निष्पाप चिमुरडीवर अत्याचार अत्यंत निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळेला आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि अवघ्या 2 महिन्यात खटल्याची सुनावणी घेऊन सर्वात जलद गतीने निकाली लागलेला हा मला वाटतं पहिलाच खटला ठरणार आहे। न्यायालयाच्या आजच्या या निर्णयामुळे पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला खरोखरच न्याय मिळाला असं मला वाटतं। हा निर्णय न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे। जो निर्णय आज आला, मी कोर्टाचे आणि पुन्हा ग्रामीणच्या पोलिसांचे आणि तिथल्या एसपींचे मी जाहीर मनपूर्वक आभार मानते की आपल्या या नराधमांनी ज्या क्रूर पद्धतीने आपल्या लेकीची हत्या केली, तिला न्याय देण्याच्या प्रक्रियेचा एक मोठा टप्पा आपण गाठलाय। पण ज्या दिवशी या नराधमाला फाशी मिळेल त्या दिवशी त्या मुलीला न्याय मिळेल। त्याच्यामुळे फाशी ही तातडीने झालीच पाहिजे आणि माझं तर म्हणणं भर चौकात फाशी द्या। अतिशय क्रूर आणि अमानुष पद्धतीचं हे हत्याकांड होतं। अतिशय क्रूरपणे त्या मुलीला अत्याचार करून मारून टाकलेलं होतं आणि सगळ्यांच्या मनात त्या माणसाविषयीचा जो संताप होता, ही जी विकृतीच्या विषयीचा जो संताप होता, आज त्याला न्याय मिळालेला आहे आणि त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा न्यायाधीश SR साळुंखेंनी ठोठावली आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानेल, कारण त्याला जगण्याचा अधिकारच नाही अशा पद्धतीच्या माणसाला, अशी मानसिक विकृती असणाऱ्या